द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भारतीय रिझर्व्ह बँक अर्थातच आरबीआय नियमामध्ये वेळोवेळी बदल करते आहे। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच अर्थात 1 जानेवारी 2025 पासून आरबीआयनं काही प्रकारची बँक खाती बंद करण्याचे निर्देश दिलेत। आरबीआयच्या नव्या नियमानुसार काही प्रकारांमध्ये तुमचं खातं असेल तर ते बंद होऊ शकतं। डोरमेंट अकाउंट म्हणजे असं जे खाते ज्यामध्ये 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून कोणतेही व्यवहार झाले नाही अशा अस्थायी स्वरूपात बंद असलेल्या अकाउंटचा वापर हॅकर्स प्रामुख्याने करतात। अशी खाती त्यांच्यासाठी पर्वणीच असते। अशा बँक अकाउंट्सचा वापर करून हॅकर्स बँक खातेदारांची फसवणूक करतात किंवा बँकांचीही फसवणूक करतात। त्यामुळे अशी खाती बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतलाय। तसंच अनेक खात्यामध्ये गेल्या काही काळापासून झिरो बॅलन्स आहे, 1 रुपयाही खात्यामध्ये जमा केलेला नाही अशा शून्य बचत असलेल्या खात्यावरही आरबीआयनं गंडांतर आणण्याचा निर्णय घेतलाय। सरकारच्या विविध योजनांसाठी लाभार्थीकडून झिरो बॅलन्स खातं उघडलं जातं। या खात्यांवर नंतर व्यवहार होत नाही, या खात्यांवर शून्य बॅलन्स असतो। अशी खाती देखील आता बंद करणार आहेत। आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी, डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी तसंच केवायसी मजबूत करण्यात यावी, ग्राहकांची ओळख आणि नियमांचं पालन योग्य पद्धतीनं होणं हे सर्व सुस्थितीत ठेवण्यासाठी आरबीआयनं हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।